नमस्कार मंडळी, हास्याचा साज घेऊन तुमचं आयुष्य सजवायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे. चर्चा तर होणारच या नाटकाची टीम. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम सिनेमा, नाटक, मालिका अशा सर्वच क्षेत्रात आपलं नाणं खणखणीत वाजवणारी दमदार अभिनेत्री आदती सारंगधार. चोखंदळ भूमिकांद्वारे रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता अस्ताद काळे. सिने नाट्य अभिनेते, दिग्दर्शक, लेखक, समीक्षक असं अष्टपैलू व्यक्तिमत्व क्षितिज झारापकर. मराठी रंगभूमीवरील एक महत्त्वाचं नाव आणि या नाटकाचे लेखक दिग्दर्शक हेमंत एदलाबादकर. कार्यक्रमात मनापासून स्वागत. मंडळी, लग्नाचा बस्ता बांधताना बांधला जातोय बिझनेसचा रस्ता. बघूया त्यात कोणाचा नफा होतोय आणि कोणाचं नुकसान हे दाखवायला आपल्या समोर येत आहेत फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, चिपळूणचे पारसवाडी प्रभाकर मोरे आणि विनोदाचे नवे पंडे ईशा डे. प्रभे, ए प्रभे, घे पेढे, घे पेढे घे. अगं केवढी आनंदाची गोष्ट आहे बघ. आज आपल्या लेकान नक्षत्रासारखी पोरगी आणलं नाही आपला सोन म्हणून. बघ केवढी गोरी गोमटी आहे. नाहीतर आजपर्यंत आपल्या घरात ह्या रंगाचा फक्त आईस्क्रीमच आलेला आहे. घे घे, नाही म्हणू नको आता, नाही म्हणू नको. अब काय लाच काढता यार, काय बोलताय तुम्ही, काय बोलताय हे? अरे तुझ्या आईशीला कौतुक सांगतोय तुझं. कौतुक आईने ऐकलं तर मान फिरवली तिकडं. नाही काय बोलतो. अरे येड्या बघ, म्हणजे तिला कलू दे. नक्षत्रासारखी गोरी गोमटी पोरगी कधी तिनं बघितलं पण नव्हते ना. घ्या घ्या पेढे, घ्या घ्या पेढे, बाबा जरा घ्या 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 घ्या. असू द्या असू द्या असू दे. काय पडतो आई? ही माझी मम्मी. नमस्कार. ये आंखें, ये नूर, ये चेहरा, जिसने बनाया होगा फुर्सत से बनाया होगा. शांत व्हा, बसा. ही प्रियाची आई आहे, माझी होणारी सासूबाई, लक्षात घ्या. अरे कौतुक करतोय रे, कळलं मला. काय झालं, 10 वर्षापूर्वी गेली, घरात कौतुक करायला कोणच नाही ना, म्हणून बाकी काही नाही. हो नाही, काही हरकत नाही, मी समजू शकते. आमच्याकडे पण 10 वर्ष झाली कौतुक करणारं कोणीच नाही. क्या बात आहे. हो नो, हे म्हणायला पाहिजे ना. क्या बात आहे. काय नका नाही प्लीज. ती माझी होणारी सासूबाई आहे, लक्षात ठेवा फक्त. प्रियाची आई आहे त्या. मम्मी, माझं लग्न जुळवायला आलोय, पण तुझं काय चाललंय? आता तुझंच करायचंय लग्न. अशी काय करते? माझं काय आता होईल नाही होईल. नाहीच करायचंय, माझं करायचंय. तुझंच करायचंय. आपण आपल्या हातात असतं का काही? हो, सगळं देवाच्या हातात असतं का नाही. त्या तो ठरविल त्याच्यावर आहे. होईल नाही होईल, होऊ पण शकतं ना, आमचं बाकी काय नाही. शांत. हो हो हो. बरं मी काय म्हणतो, म्हणजे तू नेमकं काय करतेस? मी एंटरप्रेन्योर आहे. वाव, व्हेरी नाईस, गुड, फॅन्टास्टिक. काय कळलं तुम्हाला? हा, म्हणजे बिझनेस वुमन. म्हणजे धंदा आहे तिचा. काय बसा. धंदा नाही बोलायचं, स्टार्टअप बोलायचं. स्टार्टअप आहे ती. स्टार्टअप आहे माझा. स्टार्टअप आहे. हो, तुमचं डोलं मस्त आहेत. काजल घालता का डोल्यात? आज घातलंय म्हणजे. पण छान दिसायचा. काय नजाकत आहे डोल्यात तुमच्या, बघण्यासारखं आहे अगदी. मम्मी लाचते काय तू याच्यावर? काय कौतुक करताय. डोळ्याचं कौतुक कशाला करताय? अरे किती दिवसांनी किती वर्षांना आपल्या घरात डोळ्यांची नजाकत दिसते आपल्याला. 10 वर्ष झाली आपण नजाकत बघितलीच नाही ना. ते बाकी काय नाही. एंटरप्रेन्योर ते काय आहे तुझा, काय नेमका? स्टार्टअप. स्टार्टअप आहे. स्टार्टअप आहे आणि मी सध्या इन्व्हेस्टर शोधते. अरे त्याची काळजी कशाला करतेस? देवनार पोलीस स्टेशन माझी ओळख आहे का नाही? इन्स्पेक्टर ओळखीचा आहे.
म्हणजे तुमचं लग्न होईल ना त्या दिवशी मी ओलं करून देतो, काय समजली? वाटा कॉमेडी म्हणजे अरे ते इन्व्हेस्टर बोलते. इन्व्हेस्टर म्हणजे पैसे गुंतवणारा. इन्स्पेक्टर काय इन्स्पेक्टर? अच्छा, पैसा गुंतोय. ते सगळं ऐका ना, ते सगळं होईल. माझ्या लग्नाची बोलणी करूया ना. अरे बोली आहे ना, काय आहे, कधी करतोय लग्न? आत्ता करायचं आहे मला. हा, मला आत्ताच करायचं आहे. अरे कशाला घाबरतो? आपण तुझं लग्न धूप झाडेगात करू, काय समाजाला? हा, अजिबात काळजी करायची नाही. लोकांचं डोलं फुटलं पाहिजेत ही सून बघून आणि लग्नाचा खर्च बघून, काय समजलं? काय पैसा कमी आहे काय आपल्याकडे? गावाला कोकणामध्ये आंब्याची बाग आहे, हा, काजू फणसाची झाड आहेत, नारली भोपलीची बाग आहे. बँकेत रिटायर झालोय का नाही मी? पीएफ पण केवढा आहे माझ्याकडे पडलेला, अपाट पैसा आहे. आणि एकुलता एक पोरगा म्हटल्यावर ह्याच्या लग्नासाठी खर्च करणार नाही तर कोणाच्या लग्नासाठी खर्च करणार आहे मी? बाबा, तुम्ही एवढं करणार आहे माझ्यासाठी? अरे का नाही करणार? तुमचं एवढं प्रेम आहे माझ्यावर. अरे प्रेम म्हणजे काय? अरे एवढा सगळा पैसा आहे मला, का तुम्ही बोलले ना बाबा? बोललो असतं तर ठेवलं असतं. आय लव्ह यू बाबा. आय लव्ह यू टू. बाबा काय करताय? नाही, याला बोललोय, त्याला नाही, याला बोललोय आय लव्ह. कोणाला बोला तुम्ही? नाही नाही, ते तुला बोललो आय लव्ह यू टू. अगं ऐकलंस काय? तुला शब्द दिला होता ना, धूम धडाक्यात ह्याचं लग्न लावणार आहे म्हणून. पण ही तुला पटली कशी आहे? अरे हे महत्वाचं नाही. हो, लग्न महत्वाचं. हे कसं ती पटली ते महत्वाचं आहे का? लग्न महत्वाचं. बाबा मी एक विचारू का? एक विचार का? 10 विचार, त्याच्यात काय? नाही नाही, एकच विचारते. नाही विचार. म्हणजे साधारण किती पैसे असतील तुमच्याकडे? किती पैसे? जवळजवळ 20-25 कुठे गेलं नाही, 20-25 लाख. त्याच्यापेक्षा जास्त असतील. मोजायला वेळ नाही आहे माझ्याकडे, माहिती? मी एक सुचवू का? म्हणजे सुचव. मागे एक माणूस बोलला होता, एक सुचव का? त्याला म्हटलं 10 सुचव. तो नुसता सुचवत निघाला का नाही? ये आखे, ये नूर. अरे नका ना. तुम्ही मग जाईल तिकडे बसू ना, 2 मिनिटं तिकडे बसू ना. हो, यांच्या नादाला लागू नका. भुजंग आहे हा. सरका. नाही नाही, मी हे आखे, ये नूर. माझ्या लग्नाची बोलणी अरे करा. हो, तेच चाललंय ना. ऐक ना, थांब ना. मी एक सुचवू का? हा, सुचव ना. म्हणजे आता एवढे 25 लाख तुमच्याकडे आहे, होय. तर एवढे सगळे पैसे लग्नात नातेवाईकांना जेवण घालण्यात उधळण्यापेक्षा 2 वर्षात त्याचे 1 करोड मिळाले तर चालतील? 1 करोड? हा. पण कोण देणार, कोण 1 करोड? मी देईन. कसं काय? तुम्ही 25 लाख मला द्या. हा. म्हणजे मी इन्व्हेस्टर शोधतच होते ना, तर मग आता बाहेरच्या कुठल्या तरी माणसाला श्रीमंत करण्यापेक्षा आपल्या होणाऱ्या सासऱ्याला करोडपती होताना बघायला आवडेल मला. म्हणजे मी करोडपती? माय गॉड, म्हणजे मी करोडपती होऊ शकतो? अहो, कसं काय? पण तुम्ही तुमचे 25 लाख माझ्या कंपनीत इन्व्हेस्ट करा बर. आणि त्याच्या बदल्यात मी तुम्हाला इक्विटी देईन. याला काय अर्थ आहे? मी तुला 25 देणार आणि तू फक्त 1 विटी देणार मला. ते कोलू कशा? दांडू तरी दे त्याच्या बरोबर. इक्विटी म्हणजे भागीदारी. म्हणजे मी तुम्हाला शेअर्स देणार, म्हणजे आपण पार्टनर्स होणार. म्हणजे मी भागीदार तुझ्या बरोबर, म्हणजे मी बिझनेस. माय गॉड, म्हणजे मी मोठा उद्योगपती होणार. क्या बात है, क्या बात है. झालं, तुम्ही उद्या अभिनंदन. हे तू चल तिकडे. उद्योगपती तसं डोक्यात ठेवा ना. पिंजरातला वाघ आहे. हा, ते झालं, कळलं. उद्योगपती वगैरे. ऐका, आता माझ्या लग्नाची बोलणी करूया. सगळं होणार. अरे करोडपती होण्याची संधी परत मिळते का? ते बरोबर आहे. मी काय म्हणतो, म्हणजे नेमकं म्हणजे आपल्या बिझनेसचं काय सिच्युएशन, काय नेमकं आपल्याला करायचं? मी तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवू का? दाखव ना. मी सगळं घेऊनच फिरते, इन्व्हेस्टर बघते ना. हे बघा, म्हणजे आपलं क्लोथिंगचं ब्रँड आहे. क्लोथिंग. तर जुन्या साड्या आपण रिसायकल करणार आणि त्याच्यापासून आपण गोदडे शिवणार. Oh, good. म्हणजे सध्या फॉरेन मध्ये हे खूप चालतंय की ऑर्गॅनिक गोदडे त्यांना खूप पाहिजे असतात, त्यामुळे आपण त्या त्यांना सप्लाय करायचं. वा. तर हे ज्या साड्यांपासून बनवणार आहे ना, त्या साड्यांचे हे डिझाईन्स. हो नाईस, फॅन्टास्टिक. इथं खाली हे गोधड्यांची डिझाईन दाखव ना.
हा या सगळ्या गोदाड्यांच्या डिझाईन होय का? आहे आणि या सगळ्या कॉपीरायटेड डिझाईन आहे सगळ्या? या हिने सगळ्या स्वतः डिझाईन केलंय. कोणता डिझाईन आणि मम्मीच्या साड्या घेऊन डिझाईन केलंय हो बरंच काही. म्हणजे नेमकं काय म्हणजे कसं काय याच्यात म्हणजे आता आपण सगळे जुन्याच साड्या वापरणार आहे हा. तर आपली इन्व्हेस्टमेंट कॉस्ट खूप लो असणार त्यामुळे आपलं नेट प्रॉफिट हाय असणार आणि ग्रॉस इन्कम पण आपलं जवळजवळ 70% जास्त असणार क्या आहे. बात. फक्त आपल्याला डिस्ट्रीब्युशन आणि मार्केटिंग मध्ये जरा कष्ट घ्यायला लागतील आणि आपली सप्लाय चेन जरा स्ट्रॉंग करायला हो. लागेल म्हणजे आपण कसं टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचू शकू आणि आपलं कस्टमर ऍक्विजिशन जे असेल ना हा. ते आपल्याला बेटर करता येईल. हो बाय द वे आपल्या कंपनीचं नाव काय असणार आहे? अजून काही ठरलं नाही. नाव ठरलं नाही नाही हो. नाही मला एक सुचतंय नाव बोला ना. प्रभाराज कसं वाटतंय? ओहो. प्रभाराज हे काय पण प्रभाराज? म्हणजे प्रभाराज असंच का बरं? नाही ते आमचा एक काव्यसंग्रह होता ना प्राजक्त प्रभा अच्छा. ते माझ्या पार्टनरने मला दागा दिला ते काहीतरी दागिन्यांचं सुरू केलं ना त्याच्यामुळे आपलं काहीतरी स्वतंत्र अस्तित्व पाहिजे का नाही म्हणून म्हटलं आपलं करूया प्रभाराज. कसं आहे प्रभा आता एकटाच पडलाय ना. प्रभा एकटा पडलाय. हो गेली 10 वर्ष एकटा पडलाय तो. मी प्रभाला एकटा पडू देणार नाही. ए, काय आपण कंपनीचं नाव ईशा प्रभा ठेवू. मला चालेल. कधी जाऊन रजिस्टर करूया आपलं नाही कंपनीचं नाव कधी रजिस्टर करूया काय चाललंय? दुसरं काय? तुम्ही मुहूर्त काढा मी तयार आहे. हा मी काय म्हणतो आजच जाऊया का कचेरीमध्ये आणि आपलं नाव आपण नोंदवून टाकूया का? पोरांना विचारायला हवं ना. कशासाठी पोरांना विचारायला पाहिजे? अरे आपलीच इन्व्हेस्टमेंटनी आपलीच इक्विटी काय करायचं? मला तुम्ही फार आवडलात आपण लग्न करूया चालेल तुम्हाला? अरे माझं लग्न आहे ना. अरे हो ना बाबा थांब ना होणार तुझं पण लग्न हो. एक मिनिट नाही. माझ्या इन्व्हेस्टमेंटचं काय? होणार सगळं मी तुला 25 लाख रुपये द्यायला तयार आहे पण माझी एक अट आहे काय काय? तू याच्यावर लग्न करायचं नाही कारण आम्ही दोघं लग्न करणार आहे म्हणून बाकी काही नाही. म्हणजे समजा तू लग्न केलंस तू बिझनेस कधी करणार? तू बिझनेस सांभाळ बाकी काही नाही. काय बोलतो तुम्हाला कळतंय? काय कळतंय? अरे ते माझी गर्लफ्रेंड आहे मला लग्न करायचं तिच्या बरोबर. अरे हो कसलं लग्न मला चालेल. काय चालेल? मला चालेल. चालेल. मला चालेल. अरे इन्व्हेस्टर्स मिळत नाहीत गौऱ्या नवरे 1000 मिळतात. मला चालेल. अगं तुला मिळतील ग मला एक पोरगी मिळणार नाही यार. तुम्ही काय करताय हो बाबा? जाऊ दे रे. फाफाट फोडून जास्त बोलू नको. आताच्या आताचा कोर्टात 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर घेऊन ये आणि अख्ख्या गावाला निमंत्रण देस मोऱ्यांच्या घरी मंगल कार्य आहे म्हणून मला आज आई मिळणार आहे. अरे पण माझ्या लग्नाचं काय? अरे तुला सवय आहे रे लग्न मोडायची. जा. मी काय म्हणतो आपलं लग्न होईल आता हनीमूनला कुठं जाऊया? तुम्ही म्हणाल तिथं चालेल. मालदीवला चालेल? ए म्हाताऱ्या माझ्या लग्नाचं काय रे? नाग्या दादा टेन्शन नको घेऊस. मला दादा बिदा बोललो का? आधीच सांगतोय काय तुमची क्रिएटिव्हिटी ह्या दोघांचं लग्न लावून दिलंय मला असंच ठेवलंय हिला माझी बहीण बनवलंय. एकदा चोरून लग्न करून येत कळलं का तुम्हाला? सगळे बेकार क्रिएटिव्हिटी वर पडले सगळे. नमस्कार, बोललो तुम्हाला. क्या बात है कातिल मोरे क्या बात. प्रसादा सदाबहार परफॉर्मन्स चौघांचे उत्तम. ईशा फार गोड लाजत होतीस आणि मोरे आज तू म्हणजे सुटला होतास जवळपास. क्या बात आहे. प्रिया छान दिसतेस. गौऱ्या फॅन्टॅस्टिक. हेमंत दादा तुम्हाला कसं वाटलं हे प्रहसन? असाच एक टी व्हीवरती कार्यक्रम होता माझा मित्र त्यात काम करत होता तर तो मला म्हणाला की तू एक स्किट मला लिहून दे. तो म्हटलं अरे मी नाटक सिनेमाला बांधीव लिहिणारा माणूस आहे मला हे जमणार नाही. त्यांनी खूप आग्रह केला म्हणून मी त्याला एक स्किट लिहून दिलं. त्या सीझनमध्ये जितके परफॉर्मन्स इथे झाले 200-300 त्याच्यामध्ये एकमेव स्किट रिजेक्ट झालं ते माझं होतं. त्याच्यामुळे ज्याला हे जमत नाही त्याला हे किती आवडत असेल याचा तुम्हाला अंदाज आला असेल. खूप छान झाला परफॉर्मन्स. क्या बात है हेमंत दादा क्या बात and क्या बात team keep it up. मंडळी एका कुटुंब समारंभात रंगलाय सुनेच्या चहाड्यांचा खेळ. चला तर बघूया इथे कसा बसतोय हास्याचा मेळ. हा परफॉर्मन्स घेऊन आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर.
वा काळे. आम्ही बघितलंय बाबा आई. नाही ते हे डोळ्यात हे गेला होता, ढासू गेला होता तो. गेला गेला हो गेलं आई बाबा सरप्राईज. ओ माय गॉड केक्स. बसा ना बसा. बापरे तुमची 25वी अॅनिव्हर्सरी आहे. सरप्राईज द्यायला नको का तुम्हाला? हा नाहीतर काय बाबा, बघता बघता लग्नाला 25 वर्ष झाली आहेत. अरे हिच्यावर काढली आहेत म्हणजे एवढा आयुष्याचा महत्वाचा टप्पा गाठलाय माहितीये का? नाही खरंय खरंय खरंय. अरे सई आण बुके दिलास तो घेऊन या इथे. मागे कशाला लपवतेस? देऊन टाकतो बुके घेऊन आले, मागे लपवते. दिसला बघितला मी. खरं बोलतोस हा. बाकी महत्वाचा टप्पा पार झाला. बरोबर. म्हणजे आता एक टप्पा आउट म्हणत आउट व्हायला तुम्ही मोकळे. म्हणजे काय? गंमत केली. बेल वाजली. अच्छा चला चला. कोणतरी आलंय आज. सगळे गेस्ट येणार आहेत बाकी. अरे दादा मी महेश कोठारेंना नवीन टायटल देणार आहे पिक्चरचं, माझा टकुला. बापरे थँक्यू. बापरे काय भाऊजी, आणून आणून तुम्ही फुलंच आणलीत फक्त. गेला बाजार एखादं टूरचं पॅकेज आणलं असतं तर बरं झालं असतं. अरे मग त्याच्यात काय तुम्ही सांगा ना, कुठलं पॅकेज बुक करू? देवदर्शनाचं बुक करू का हानिमूनचे बुक करू? याला मारायचं. बापरे आई तुमचा अंदाज चुकला हा. पण यावेळेस कसला अंदाज? काय कसला? मामी मामी मामा मामी येणार असं म्हणत होते. करवंटी आली की नाही? कोणाला करवंटी आली? काय करवंटी? हा आई तुम्हाला लाडाने करवंटी म्हणतात ना, मला माहिती आहे. वहिनी वहिनी असू नका, तुम्ही मला करवंटी म्हणता. म्हणजे काय? अहो सारख्या बोलत असतात, कुठे माझी करवंटी, कुठे माझी करवंटी, अजून आली कशी नाही ती करवंटी. बिचारीचं त्या लग्नच होत नाहीये. बाबा ही करवंटी दुसऱ्यांच्या लग्नामध्ये जाते, नुसती बसलेली असते. काय माहिती आम्ही गेल्यानंतर कोण जाणार आहे या करवंटीला. नाही, आई बोलतात. ऐक ऐक नाही ऐक भाऊजी, नाही हो. ऐक शामवंटी शामटंडी. नाही नाही बोल बोल. नाही, नाही. घंटी आंटी काय बोलायचं ते बोल रे. नाही शाम्या. वहिनी नाही भाऊजी, हा? मी असं तुम्ही असा विचार करता माझ्याबद्दल? नाही म्हणजे आता मेल्यावर कुणीतरी जाळायला एक माणूस लागेल. काही जाळू नका. एखादी हिवाळ्यात एखादी शेकोटी बघेन मी, त्याच्यावर जाऊन बसेन आणि जळून जाईन मी. जळून जाईन. ऍक्च्युली शेकोटी करवंटीने चांगली भेटते. तुम्ही ठीक आहे, एखाद्या मशीन मध्ये जाईन मी, तिथे जळून जाईल. तिथे टाका मला मशीन मध्ये. नाही पण बटन दाबायला पण माणूस लागेल ना. मी बटन दाबीन स्वतः घुसीन त्या मशीन मध्ये. शाम्या तू करवंटी म्हणता एखाद्या माणसाला टक्कल पडलं म्हणून? शाम्या अरे येऊन मी जाऊ. तुम्हाला शाप देतो वहिनी, 4 वर्षात तुम्ही टकल्या व्हाल. अरे किती दिवशी तू टकली. ओ दादा, तू जास्त मखडवू नको. हे जे लावलेलं बोचक आहे ना तुझं, ते तर 2च महिन्यात उडून जाईल. तू पण टाकला होता. शाम्या भाऊजी हे बघ, नका. येऊन जाऊन खाली का बसतोस तू इकडे. भाऊजी नका ना ऐक, तुम्ही आज चिडवत. हे बघ आमचे चला केक्स कापूया. चलो बुके सांगूया. चलो केक. हॅपी अॅनिव्हर्सरी. योगा नको नको. दाजी येऊ दे गेला का असं करताय. नमस्कार शामराव. आला का? कुठला शॅम्पू? बोल बोल तू बी.
लगा शामराव हा. काहीतरी टाका गेला का त्याच्यावर डोळ्यात चमकल्यावर ऍक्सिडेंट व्हायचा लागा एखाद्याचा ऐका ना उलटा गेला काही तुमची एक घाणेरडी सवय इथं कुठे पायात बघा या इकडं मामा, बघा. मामी, पाया पडू या, पाया पडू. असू द्या असू द्या असू द्या असू द्या मामी असू दे असू दे. वा 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 दाजी हा. लग्नाच्या वाढदिवसाच्या जबराट शुभेच्छा Happy anniversary वत्सा. केक्स बुकेज गिफ्ट काय आहेत की नाही बर्थडे बम्स आहेत देऊ का आपण इथे मारायचं तिकडे मारायचं. दाजी, तुम्ही बस बस या या. बस बस वा 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 बापरे आई आला बरं का तुमचा भाऊ एकदाचा काय कौतुक हो मामा तुमचं वा. सतत आपलं माझा भाऊ असा आहे माझा भाऊ तसा आहे म्हणून म्हणजे खूप कौतुक करतात सतत सांगत असतात खूप हुशार माझा भाऊ खूप हुशार आई ब पण. म्हटलं की पातेल ओळखतोय मग? म्हणजे काय? आणि मग बाबा म्हणतात ब म्हटलं की बकुळाकडे जातोय नशीबवान आहात हो मामी म्हणतात असं कोण बकुळा? तुमचं नाव आहे ना बकुळा तुम्ही नाचत नाही मी कशाला नाचीन ग? मग तुम्ही ते नाचता नसता डोळ्यांनी बाण सोडता ना मी कशाला पाणी सोडीन का? मग बाबा काय म्हणतात की ते बकुळाने नाचता नसता डोळ्यांनी बाण सोडलं की मामा असे एकदम खोळावल्यासारखे होतात खूप खुश कोण बकुळा? कोण बकुळा तेच विचारते कोण बकुळा? मला नाही माहिती तर अय दादा मस्त काय कोण बकुळा? दाजी तुम्हाला का अकाल बिकाल आहे का जरा अरे काय बोलायचं कळत नाही तुम्हाला मी असं माझ्यात बोललो मला नाही माहिती तिने ऐकलं ते तिकडे बोलायचं. हे बघ कसं आहे की बकुळा आता नाहीये आता नाही म्हणजे जाऊ दे मी काय बोलतच नाही मला काय नाही म्हणजे आधी पडायचं होती नाही आधी होती बकुळा अगं नाही आणि तुम्ही तिच्याकडे जायचा तुम्ही. अगं नाही तर अगं नाही कोण खरंच नाही कोणतं सॉरी हा. सॉरी सॉरी हे बोलायचं नव्हतं का अगं बोलायचं नव्हतं तू गप्पच बस जिभेला फिरायला पाठव कुठेतरी गप्प बस केक कापूया हा चला केक कापूया चला हॅपी अॅनिव्हर्सरी हा, घ्या, घ्या. अरे तू काय ये ना इकडे ये. मामा मम्मी तुम्ही रागवू नका अजिबात रागवू नका म्हणजे आम्हाला सगळ्यांना खूप कौतुक आहे हो तुमचं खरंय खरंय मग खूप कौतुक करत असतात आमच्या ह्यांना किती कौतुक आहे तुमचं बापरे म्हणजे आम्ही हैदराबादला गेलेलो ना फिरायला तेव्हा ट्रेन मध्ये एक मिशीवाली बाई आली म्हणाले सेम मामी दिसते खूप कौतुक करतात नाही मामी नाही मामी लडगे हाणला म्हणजे ये इकडे. नाही मामी मिशा आहे मला. नाही मामी कसं बोलतोय बघितलं का? मिशा आहे वय. ए माकडा ए तुला लाज वाटते कर हा असेल तिला मिशी असेल ना तर दाढी असेल बेणी आहे पार्लर मध्ये जाऊन बाजाराला तुझ्या बापाचं काय जाते रे नाही 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 काय मी बघित थोडी लव आहे इकडे मी हो दादा आला का चांगला दिसतोस केला का वाढव की तुमचं काही कडक बुद्धी आहे काय हो तुम्ही? सांगा तुमच्या भाच्याला चार चौघात बोलतोय. नाही 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 मामी चार चौघात नाही म्हणाले ते आम्ही एकांतात होतो तेव्हा कानात सांगितलं त्यांनी अगं त्यांनी कानात सांगितलं तू सगळ्यांना सांगितलंस कळतंय तुला समजा तुझ्या बायकोला तू गप्प बस ना जीप फ्रीज मध्ये ठेव जा गप्प बस. सॉरी सॉरी हे बोलायचं नव्हतं का हॅपी अॅनिव्हर्सरी. केक कुठं आहे आपण केक कापूया. या 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 आई चला चला केक कापूया अगं बाई केक आणलाय होय वा 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 या काढा काढा वा वा तुमच्यासाठी सरप्राईज अरे या हॅपी अॅनिव्हर्सरी ये बाबा कापा कापा आता मानलेली सासूबाई नाही म्हणून केक कापणार नाही असं नाही करायचं कापा. मानलेली सासूबाई मानलेली सासूबाई कोण? वनी काय रिॲक्ट झालीस माहिती आहे तू आई 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 मी आई अहो ते लग्नात आलेला ना बाबा म्हणाले बाई पाया पड मानलेली सासूबाई आहे तुझी त्या कोण आहे मानलेली सासूबाई? असं काय करताय आई बाबांच्या ऑफिस मध्ये आहेत ना खाडीलकर बाई त्या बाबा म्हणाले हे धूळ घड्यात पडलं नसतं तर हीच तुझी सासूबाई असती कोणी ऐक कोणी आई दाजी तुम्हाला लाज वाटायला पाहिजे का हा माझ्या ताईडीनं इमानी दुबाने संसार केला का तुमच्या बरं असलं धंदा करतोय बाहेर जाऊन तुम्ही काय करताय? आणि बकुळा हा तुम्ही रडू नका ना मग तिला सोड ना. मला नाही रे जात
नाही काय. दाजी आता लय झालंय तुमचं. सॉरी. लगा तुमच्या मागं पळून पळून लगा केवढीशी झाली बघितलं का ती? हा लग्नात तुम्हाला दिली तेव्हा कसं होता मजबूत बांधा एकदम कडक हत्ती होता लगा. कडक हत्ती बोलला कशी झाली बारीक बारीक केवढीशी झाली तुम्हाला लाज वाटते तुम्ही कशाला बोलताय हो? तुम्ही काय केलं? तुम्ही नाही मला बोलतोय. मामी अगं आता नाही माझं तसं काय. बसा. आता मला नाही राहायचंय घरात. दादा मी आता तुझ्याकडे येऊन राहणार. मला नाही राहायचं. मला नाही राहायचं. अरे भांडू नका भांडू नका. केक गार होतोय. बाबा मला असं म्हणायचं नव्हतं, पण आई तुम्ही प्लीज घर सोडून जाऊ नका. मी पाया पडते आई माफ करा. हे बघा मग मला असं खरंच काही बोलायचं नसतं. म्हणजे मला असं काही बोलायचं नसतं ज्याने वाईट वाटेल. मी बोलून जाते आणि मग घोळ होतो. हे मला लग्नाच्या वेळी कळलं असतं ना तर बरं झालं असतं. कळलं ना? एकीकडे लग्न लागत होतं, दुसरीकडे तुझ्या पक्षातले सगळे भांडत होते. कळतं का? आठवतं काय? तुझी विदाई झाली, तू गाडीत बसलीस तेव्हा गिरणीचा भोंगा वाटावा तसे सगळ्यांनी सुस्कारा सोडला. त्यावेळेस हिचे वडील म्हणत होते, अरे ही पोरगी गेली तर घर शांत होईल. मला वाटलं प्रेमापोटी बोलतायत. त्याचा हा अर्थ होता का? सॉरी मी मनापासून नाही बोलत. खरंच मी मनापासून नाही बोलत. मला आता नाही राहायचं दादा. चल मला तुझ्या घरी घेऊन चल. आई ऐका ना. आई नका ना जाऊ. असं काय करताय हो तुम्ही? काल काय म्हणालात? ती उचलेगिरी करणारी बाई आली, तिच्यावर लक्ष ठेवायचंय आपल्याला. ती माझी भावाची बायको आहे म्हणून, नाही तर आता ठाण्यात असती ती. असं बोलला ना. लक्ष ठेवायचंय. तुम्ही गेल्यावर लक्ष कोण ठेवणार? कोण आहे उचलेगिरी करणारी? मी आहे. कधी नेला तुमच्या घरातला? नाही ते श्रमेशच्या बारशाला वेफर. बाबाचा दादा कधी नेला सांगा. बोलू सांगा कधी नेलं? गेलं होतंच. उगाच बोलणार नाही मी. आता माझ्या घरात पाय ठेवून दाखवा. बघा तुम्हाला हे बघा, तू बायकोला अरे माझी करवंटी केली त्याच्या. किती भांडता सारखे नाहीतर काय? कंटाळा आला मला भांडणाचा. सारखं आपलं भांडत. मी ठरवलेलं तुमच्या भांडणामध्ये बोलणार नाही, पण बोलायला भाग पडता तुम्ही. माझं चुकलं. काल श्रमेशचं ऐकायला हवं होतं मी. तो सांगत होता उद्या भुतावळ गोळा होईल, भांडण करतील, तू बोलू नको, पण मी बोलले. केक गार होईल. आम्ही भूतावर सॉरी हे बोलायला नको होतं का? वा प्लीज हिच्या जिभेला फिरायला पाठवू नका. आम्हाला ती हवी आहे. किती मजा आली. मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसादा माझा मित्र आस्ताद आणि मोनल यांच्या सुंदर सुरांनी सुरू झालेली मैफिल शिवालीने उधळून लावली. उत्तम सांघिक परफॉर्मन्स. खूप मजा आली. सई खूप एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. माझा सगळ्यात फेवरेट पंच माझा टकुला. कडक वन लाइनर होता. शिवा खूप चोंबडा कॅरेक्टर आहे. खूप छान करतेस. मंडळी, कोणतीही गोष्ट पहिल्यांदा करताना त्यात गमती जमती या होतातच. ह्याच गमती जमती आता आपण एका विमान प्रवासात अनुभवणार आहोत, जो धमाल प्रवास आपल्या समोर घेऊन येत आहेत. कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, जळगावचं जाळंघोर हेमंत पाटील आणि कॉमेडीचे नवे फंडे ईशा डे. देवी और सज्जनों, अब आप कुर्सी की पेटी खोल सकते हैं, शौच का उपयोग कर सकते हैं. अब आप अपने इलेक्ट्रॉनिक उपकरणों का इस्तेमाल कर सकते हैं. कैबिनेट क्रू ईशा, रसिका, चेतना आपकी सहायता के लिए उपलब्ध है. स्नैक्स और बेवरेजेस जल्द ही सर्व होंगे. आशा है आपकी यात्रा सुखद जाएगी. धन्यवाद.
Ladies and gentlemen, now you may take off your seatbelts. You may use the restroom. You can use your electronic equipments. Cabinet crew Isha, Rasika, Chetana will be available to serve you. Snacks and beverages will be served soon. We hope you have a safe travel with us. Thank you. Excuse me. अडकले. अडकले. In the beginning? Oh my God. One sec. Thank you. Relax. Thank you. It's okay. Thank you. First time in the air? You. Yeah. Okay. Don't worry. And congrats. Get a deep breath and enjoy your first flight. Okay? Uncle? Yeah. Going Nagpur? Yes. Why? My brother's son's marriage in your Nagpur. Oh my God. Marriage मधलं मानपान म्हणून मला लग्नाला एअर तिकीट. You know, lots of manpan in our samaj and kadam lok. Nice. Nagpur is very beautiful city. Yes. And it's called Tiger Capital of India because it has many tiger reserves. You know that? हा असेल म्हणे काय. Nagpur city is a center of our country. Yes. It indicates the geographical center of India. अरे बाप रे, लयच जबाबदारी घेऊन आलाय बसाऱ्या. Sorry. You have a language problems? No. लँग्वेजला माझा प्रॉब्लेम आहे. न वसाऱ्या आता असंच जर का माझ्याबरोबर इंग्रजी बोलायला लागलीस तर माझा प्रॉब्लेम होईल तुला. Sorry. I am already tired. Now I am sleeping. You enjoy your first flight. झोप वसाऱ्या झोप. Sir? Hello, sir. Yes? Your meal, sir? After half an hour, please. Sure, sir. Okay. Thank Your meal, sir? Sir, do you want something other than what you've ordered, sir? तुम्हाला खायचं प्यायचं विचारून राहिली ते. नाही मी सकाळी घरातून निघताना 2 ठोस 3 जिऱ्याची बटर अशी बुरवून अशी फुगून खाल्ली तर मला एकच झाले. पण असं करायला पण जागा नाही म्हणा. Okay, sir. Are you sure, sir? You don't want anything? हा नंतर काही मागायचं का सांगून ठेवते. नाही. Okay, no problem, sir. Yes. Have a safe flight. Yes. घ्यायचं होतं ना मागून खायला, त्याच्यात काय होतं. अरे पैसे कुठे बसाऱ्या. अबे पैसे कुठे लागतात. तिकीट राहतं, इन्क्लूड राहते, ते फुकट राहते. तिकीटच राहते. अरे मग ही पण काही बोलली नाही ना. ज्याने तिकीट काढलं ती पण मला काही बोलली नाही. काय सांगता. हॅलो नर्स. एअर होस्टेस आहेत. एअर होस्टेस हेअर हॉस्टेल. हो अरे सगुना ताई हेअर हॉस्टेल बाई इकडे. Yes, sir. ऍक्च्युली म्हणे हंगरी लय असा हंगरी आहे मी. असं कावले ओरडतात पोटात. Hungry? हा. No problem, sir. I'll get the menu card for you. Is that okay? Menu card आणते. ओके. मील ऑर्डर केला. म्हणजे जेवण ऑर्डर केलं ना. नाही करतो मी. व्हेरी गुड. आता मी झोपतो. हा मला डिस्टर्ब न कर जा.
वसारे तू मला डिस्टर्ब करू नको, सनकन वाजवीन. That's the menu card for you. Tell me what you want and I can get it for you. जे पाहिजे त्यावर असे बोट ठेवा. आणते मी. ओके. एक्सक्यूज मी. या. दिस वन. ओके. आणि ही पण दिस वन. आणि हे पण दिस. ओके सर. अरे हे दिस. हे नो दिस. ओके सर. तू एक काम कर ना, थोडं सगळं घेऊन ये ना. थोडं सगळं घेऊन ये. एव्हरीथिंग. सगळं. हा चालेल म्हणा. ओके. एनिथिंग टू ड्रिंक सर. भेटतो इकडे. यू व्हेरी फनी सर. नो टी कॉफी ज्यूस. अच्छा ते अच्छा काय नाही, थोडं सगळं घेऊन या ना तुम्ही. ओके सर. थोडी आणा. I'll get it for you sir. आता मी प्लेन मध्ये जेवणार. काय भारी वाटणार रे फिल्म. अरे तिकडच्यानी सांगायला पाहिजे ना, तिकीटात सगळं जेवणाचं पण असतं म्हणून माहित. Here's your order sir. That's the burger, that's the fruit dish, the french fries and just the complimentary things and the juice sir. हे फ्रेंचचं काय आहे? French fries sir. हे ते. Enjoy your meal sir. Yes. अरे बापरे. ओ अंकल. थांब बस रे थांब. अरे हे तुम्ही ना मागवलंय. एवढं सगळं खाणार आहे तुम्ही? अरे म्हणजे काय अरे म्हणजे तिकीट आहे ना ते म्हणून. अरे बापरे. अरे जे तिकिटात आहे तेच नेमकं दिलं नाही तुम्हाला. म्हणजे तिकिटात हे थोडी राहते. तिकीट हेच राहत. तिकिटामध्ये ते सँडविच राहते ना, तुम्हाला सँडविचच नाही दिलं ते ना. हा कोण ते. सिस्टर सगुन ना. इकडे जरा. इकडे. Yes sir. आता मी ते म्हणजे सँडविच नाही दिलं. Oh, you want sandwich, sir? म्हणजे पाहिजे ना सँडविच. Okay, sir. So we have turkey sandwich, we have chicken sandwich, paneer sandwich, feta cheese sandwich, and plain veg sandwich, sir. प्लेन नको, प्लेन मी घरी खातो. म्हणजे बाकीचं सगळं घेऊन ये. All of them? अरे असं काय करते आण ना. Okay, sir. या. Sure. हे काय? ये वा. हे कशात टाकायचं काय रे तिच्यात? काय झालं? That's your order, sir. Yeah. The sandwich. Can I put it here? Okay, sir. Here? Okay. There you go, sir. अरे. And that's the other one. आवरे सगळे? तुम्हीच बोले ना 4. अच्छा थँक्यू. Enjoy your meal, sir. Yes. अरे वा कवरे सँडविच. अरे अंकल काय झालं? अरे बाप, तुम्ही ना परत हे सँडविच मागवले का? अरे बचार तू गप त्याने म्हणा दिले. अबे हे महागाचे सँडविच आहे, तुम्हाला फुकटचा सँडविच दिलंच नाही त्यांना. असं काय करता आता? याचे पैसे भरणे पडतील. पैसे लागणार नाही का? मग विचारा तुमच्या बहिणीले. नर्स. हॅलो सिस्टर. सगुना ये ना ग बाय माझे. येस सर. हे फुकट नाही आहे. नो सर. काय? याचे पैसे द्यायला लागणार? ऑफकोर्स सर. किती पैसे द्यायला लागणार? आय जस्ट चेक. 2,100 sir. Sorry. आवरे 2,000चा सर. त्याच्या भातुकरी नुसते हे टमाटे टाकले, कांदे टाकले आणि याला 2,000 रुपये. त्याला काय भातुकरी 2,000चा आहे. सर तुम्ही ऑर्डर केलं ना तेच आहे. एक काम करा तुम्ही हे परत घेऊन जा. सॉरी सर. नो सर, वी एक्स्ट्रीमली सॉरी सर. नाही ते तुम्ही उघडलाय सगळा, आम्ही परत नाही घेऊ शकत. अरे असं काय करता? नाही सर, यू विल हॅव टू पे फॉर दिस सर. पैसे देणे पडतील ना त्याचे. सर नाही. हॅलो
ए कुणाला घ्यायचं सँडविच? हॅलो, अरे मस्त असं स्वाद काही जाम भारी आलाय. हॅलो सर काय तुम्हाला घ्यायचं? व्हेरी सॉरी, एक्स्ट्रीमली प्लीज, सॉरी सर असं नाही विकू शकत तुम्ही. यू कॅन नॉट सेल इट. अरे तू मग घेऊन जा ना. मी ऍक्च्युली नुसतंच हात उचवलंय नाही मी. सर आमच्या पॉलिसीमध्ये नाही बसत ते. तुम्ही उघडला त्यामुळे नाही घेऊन जाऊ शकत. फुकट तर सँडविच आहे ते मला घ्यायचं ना. तुम्हीच मागवला. तुम्ही ते फ्री वाला नाही मागवला. फ्री वाला फ्री वाला जाणायचं ना. फुकट तर सँडविच किती मला बोलताय? फुकट तर सँडविच पाहिजे मला. सर फ्री वाला व्हेज प्लेन सँडविच होता. तुम्ही ते नको बोला. घरी खाता बोलला तुम्ही. ते फ्री वाला कॉम्प्लिमेंटरी तिकीट मध्ये इन्क्लुडेड होता. यू हॅव टू पे सर. अरे कुठं पे नाही पे करू शकत हिच्या हातला. तुम्ही फसवलंय मला. तुम्ही ते सँडविच आणून द्यायला पाहिजे ना. तुम्ही एक काम करा, तुम्ही खेरवाडी पोलीस स्टेशनला घ्या गाडी. चला. अरे माणूस तरी बघा ना तुम्ही. वा छान झाला परफॉर्मन्स. सई भारी होता परफॉर्मन्स. हेमंत दादा मस्त. आज खूपच छान सूर लागला होता. अरुणदा, मला असं वाटतं की तुम्ही म्हणजे तुम्ही आहात आणि तुमच्याशिवाय काही गोष्टी कुणीच करू शकत नाही जगात. थँक्यू. आणि फारच मजा आणलीत तुम्ही. शेजारी बसून तुमची रिॲक्शन ऐकू आली, नंतर तुमची ऐकू आली, हे असं पण होतं. हरकत नाही. ईशा मस्त. छान भाषेचा आणि तुझ्या आवाजाचा वापर तू दिवसेंदिवस अधिक छान करू लागली आहेस. मजा आली. हे पण अनाउन्समेंट पण छान होती. मजा आली. वा 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 वा. हा हास्य प्रवास अतिशय सुंदर सुखद केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. मंडळी, ही हास्य घडणावळ अशी चालू राहणार आहे. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस.